नर्मदे हर परिक्रमा करत असताना आपण ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलली होती। ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणावरून नर्मदा परिक्रमा उचलत असतात। पण मैयाचं उगमस्थान हे अमरकंटक मानलं जातं आणि अमरकंटकवरून निघाल्याच्या नंतर ओंकारेश्वर आणि ओंकारेश्वरवरून निघाल्याच्या नंतर रेवा रत्नासागरवरून निघाल्याच्या नंतर मिठीतलाई आणि मिठीतलाईवरून निघाल्याच्या नंतर नाभिस्थान आणि नाभिस्थानवरून निघाल्याच्या नंतर अमरकंटक असं सांगता येतं। तर बरेच जण शक्यतोपर्यंत महाराष्ट्रातले परिक्रमावासी हे ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलत असतात आणि ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलल्याच्या नंतर परिक्रमा ही नेमावर आल्याच्या नंतर अर्धी पूर्ण होती, कारण हे मैयाचं नाभिस्थान आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि अमरकंटकवरून जर कधी उचलली तर रेवा रत्नासागरपर्यंत आल्याच्या नंतर अर्धी परिक्रमा पूर्ण होती असं सांगतात। म्हणून हे बघा, तुम्ही मैयाचा नजारा बघू शकता। हे मैया आहे आणि समोर जो झेंडा दिसतोय मैयाच्या पात्रात, तो झेंडा नाभिकुंड आहे असं सांगतात। नर्मदे हर, नर्मदे हर।